नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी के या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे। तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बीड पोलीस पाटील भरती 2026 करिता काही तांत्रिक प्रश्न पाहणार आहोत। हे प्रश्न पहा तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरणारे आहेत। तरी तुम्ही चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, प्रश्न क्रमांक पहिला, बीड जिल्ह्यातील कपालेश्वर हे मंदिर कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे? विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी 3 ते 4 सेकंदाचा वेळ दिला जाणार आहे। तर तुम्ही प्रत्येक प्रश्नाचं उत्तरे कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करीत राहा। या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 बिंदुसरा। तर पहा, बीड जिल्ह्यातील कपालेश्वर हे जे मंदिर आहे तर ते बिंदुसरा या नदीच्या काठावर वसलेले आहे। प्रश्न क्रमांक दुसरा, आशियातील सर्वात मोठा सहकारी साखर कारखाना कोठे आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 प्रवरानगर, जे की पहा अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये आहे। तर पहा, प्रवरानगर या ठिकाणी आशियातील सर्वात मोठा सहकारी साखर कारखाना आहे। प्रश्न क्रमांक तिसरा, बीड जिल्ह्यातील सर्वात उंच डोंगर शिखर खालीलपैकी कोणते आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 चिंचोली कडा। तर पहा, बीड जिल्ह्यातील सर्वात उंच चिंचोली डोंगर शिखर आहे। प्रश्न क्रमांक चौथा, भारत छोडो आंदोलनामध्ये करा किंवा मरा हा मंत्र कोणी दिलेला होता? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा महात्मा गांधी। तर भारत छोडो आंदोलनामध्ये करा किंवा मरा हा जो मंत्र दिलेला होता तर तो महात्मा गांधी यांनी दिलेला होता। प्रश्न क्रमांक 5, प्रसिद्ध मयुरी अभयारण्य जे की मोरासाठी प्रसिद्ध आहे तर ते बीड जिल्ह्यातील कोठे आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 नायगाव। तर पहा, प्रसिद्ध मयुरी अभयारण्य हे बीड जिल्ह्यातील नायगाव या ठिकाणी आहे। प्रश्न क्रमांक 6, राज्यघटनेच्या कोणत्या कलमात अस्पृश्यता नष्ट करण्यात आलेली आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 कलम 17। तर पहा, आपल्या भारतीय राज्यघटनेच्या कलम 17 या कलमामध्ये अस्पृश्यता नष्ट करण्यात आलेली आहे। प्रश्न क्रमांक 7, खालीलपैकी कोणता डोंगर रांगेचा भाग हा बीड जिल्ह्यातून जातो? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 बालाघाट। तर पहा, बालाघाट या डोंगर रांगेचा भाग हा बीड या जिल्ह्यातून जातो। मानवी शरीरात एकूण किती हाडे असतात? तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 206। तर आपल्या मानवी शरीरामध्ये एकूण 206 इतकी हाडे असतात। द्राक्षांचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्यास ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा नाशिक। नाशिक या जिल्ह्यास द्राक्षांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो। सापेक्षतेचा सिद्धांत थेअरी ऑफ रिलेटिव्हिटी कोणी मांडले? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 आइन्स्टाईन। तर पहा, सापेक्षतेचा सिद्धांत हा आइन्स्टाईन यांनी मांडलेला होता। मुकुंदराज आणि दासोपंत या संतांची समाधी कोठे आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 अंबेजोगाई। तर अंबेजोगाई या ठिकाणी मुकुंदराज आणि दासोपंत या संतांची समाधी आहे। प्रश्न क्रमांक 12, अल्पायुषी या शब्दाचा आपल्याला विरुद्धार्थी शब्द कोणता आहे ते सांगायचं आहे। तर अल्पायुषी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता होईल? ऑप्शन क्रमांक 3 दीर्घायुषी असा होतो। प्रश्न क्रमांक 13, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार पुढीलपैकी कोणाला म्हणतात? तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असे म्हटले जाते। प्रश्न क्रमांक 14, कोणत्या राज्याची सीमा ही बीड जिल्ह्याला लागून नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा कोल्हापूर। कोल्हापूर या जिल्ह्याची जी सीमा आहे तर ती बीड या जिल्ह्याला लागून नाही। प्रश्न क्रमांक 15, क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा मुंबई शहर। तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा मुंबई हे शहर आहे। प्रश्न क्रमांक 16, गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध खालीलपैकी कोणी लावलेला आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 न्यूटन। तर पहा, गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध हा न्यूटन यांनी लावलेला आहे।
प्रश्न क्रमांक 17, शरीरातील साखरेचे प्रमाण कशामुळे नियंत्रित होते? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2, इन्सुलिन. तर पहा, शरीरातील जे साखरेचे प्रमाण असते तर ते इन्सुलिन यामुळे ते नियंत्रित होते. प्रश्न क्रमांक 18, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना राष्ट्रसंत ही पदवी कोणी दिली? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3, डॉक्टर राजेंद्र प्रसाद. तर पहा, डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना राष्ट्रसंत ही पदवी त्यांनी दिलेली आहे. प्रश्न क्रमांक 19, राजा या शब्दाचा आपल्याला समानार्थी शब्द ओळखायचा आहे. तर राजा या शब्दाचा समानार्थी शब्द काय होईल? ऑप्शन क्रमांक 1, नृप असा होतो. प्रश्न क्रमांक 20, कोयना हे धरण खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या प्रकरणासाठी ओळखला जातो? तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3, जलविद्युत प्रकल्प. तर पहा, कोयना हे जे धरण आहे तर ते जलविद्युत प्रकल्प या प्रकारच्या प्रकरणासाठी ओळखला जातो. प्रश्न क्रमांक 21, भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती होण्याचा मान कोणाला मिळालेला होता? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा, प्रतिभाताई पाटील. तर प्रतिभाताई पाटील यांना भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती होण्याचा मान हा मिळालेला होता. प्रश्न क्रमांक 22, कोकण रेल्वेची एकूण लांबी किती किलोमीटर आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2. तर पहा, कोकण रेल्वेची एकूण लांबी ही 741 किलोमीटर इतकी आहे. प्रश्न क्रमांक 23, सूर्यमालेतील सर्वात मोठ्या ग्रहाचे नाव काय आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3, गुरु. तर पहा, सूर्यमालेतील सर्वात मोठ्या ग्रहाचे नाव हे गुरु असे आहे. प्रश्न क्रमांक 24, वाघ या शब्दाचे स्त्रीलिंग रूप काय होईल? तर वाघ या शब्दाचे स्त्रीलिंग रूप काय होईल? तर ते ऑप्शन क्रमांक 2, वाघीण असे होते. काय होईल? वाघीण. प्रश्न क्रमांक 25, पोलीस दलातील सर्वात वरिष्ठ म्हणजे सर्वोच्च पद कोणते आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2. तर पहा, पोलीस दलातील सर्वात वरिष्ठ पद हे पोलीस महासंचालक, ज्याला की DGP असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 26, भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता आहे? तर भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता आहे? तर ते ऑप्शन क्रमांक 2, भारतरत्न आहे. कोणता? भारतरत्न. प्रश्न क्रमांक 27, महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या डोंगर रांगेत आहे? तर महाबळेश्वर हे जे थंड हवेचे ठिकाण आहे तर ते पहा, ऑप्शन क्रमांक 2, सह्याद्री या डोंगर रांगेमध्ये आहे. प्रश्न क्रमांक 28, खालीलपैकी कोणत्या कीटकाचे रक्त हे पांढऱ्या रंगाचे असते? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 पहा, झुरळ. झुरळ या कीटकाचे रक्त हे पांढऱ्या रंगाचे असते. पुढचा प्रश्न, दिगंबर या शब्दाचा योग्य संधी विग्रह आपल्याला ओळखायचा आहे. तर दिगंबर या शब्दाचा योग्य संधी विग्रह कोणता होईल? ऑप्शन क्रमांक 2, दिक अधिक अंबर असा होतो. प्रश्न क्रमांक 30, महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री पुढीलपैकी कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 3, यशवंतराव चव्हाण. तर पहा, यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री ते होते. प्रश्न क्रमांक 31, गेटवे ऑफ इंडिया हे भारताचे प्रवेशद्वार कोणत्या शहरात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा, मुंबई. तर गेटवे ऑफ इंडिया हे भारताचे प्रवेशद्वार मुंबई या शहरामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 32, रक्तातील तांबड्या पेशीचा म्हणजेच RBC नाश होणे हे कोणत्या रोगाचे लक्षण आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1, मलेरिया. तर पहा, रक्तातील तांबड्या पेशीचा नाश होणे हे मलेरिया या रोगाचे लक्षण आहे. प्रश्न क्रमांक 33, उंटाचा तांडा तसेच मुलाचा काय? तर उंटाचा तांडा तसेच मुलाचा काय होईल? ऑप्शन क्रमांक 2, घोळका होतो. काय? मुलाचा घोळका असा होतो. प्रश्न क्रमांक 34, काझीरंगा अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा, एकशिंगी गेंडा. तर काझीरंगा हे जे अभयारण्य आहे तर ते एकशिंगी गेंडा या प्राण्यासाठी ते प्रसिद्ध आहे. तर काझीरंगा हे जे अभयारण्य आहे तर ते पहा, आसाम या राज्यामध्ये आहे. कोणत्या? आसाम या राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 35, महाराष्ट्र पोलीस दलाचे मुख्यालय कुठे आहे?
तर ऑप्शन क्रमांक 3 पहा मुंबई. मुंबई या शहरात महाराष्ट्र पोलीस दलाचे मुख्यालय आहे. प्रश्न क्रमांक 36 एलोरा वेरूळ येथील कैलास मंदिर कोणी बांधलेले आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 राष्ट्रकूट राजा कृष्ण, जो की ताऊ पहा पहिला होता. तर राष्ट्रकूट राजा कृष्ण यांनी एलोरा येथील कैलास मंदिर हे बांधलेले आहे. प्रश्न क्रमांक 37 वातावरणात ऑक्सिजन वायूचे प्रमाण किती टक्के आहे? तर वातावरणामध्ये ऑक्सिजन वायूचे प्रमाण हे पहा ऑप्शन क्रमांक 2 21% आहे. प्रश्न क्रमांक 38 डोळ्यावर कातडे ओढणे या वाक्यप्रचाराचा आपल्याला अर्थ सांगायचा आहे. तर डोळ्यावर कातडे ओढणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय होईल? ऑप्शन क्रमांक 2 दुर्लक्ष करणे. काय होईल? दुर्लक्ष करणे असा वरील वाक्यप्रचाराचा अर्थ होतो. प्रश्न क्रमांक 39 भारताच्या मध्यातून कोणते वृत्त जाते? तर भारताच्या मध्यातून पहा ऑप्शन क्रमांक 3 कर्कवृत्त जाते. कोणते? कर्कवृत्त जाते. प्रश्न क्रमांक 40 आधुनिक भारताचे जनक कोणाला म्हटले जाते? तर आधुनिक भारताचे जनक पहा ऑप्शन क्रमांक 2 राजा राम मोहन रॉय यांना म्हटले जाते.